नमस्ते दोस्तों। ये वीडियो हिंदी, इंग्लिश और मराठी में होने वाली है, तो ध्यान से देखिए। डियर फ्रेंड्स, दिस वीडियो इज गोइंग टू बी फर्स्ट इन हिंदी, देन इन इंग्लिश अँड देन इन मराठी. मित्रांनो, मराठी ज्यांना समजते त्यांच्यासाठी शेवटी मराठीमध्ये पण सांगितलेलं आहे, त्यामुळे लक्षपूर्वक पहा. तो दोस्तों, रिवर्स प्लानिंग एक टेक्निक है जो मैंने यूज़ की थी, जिससे मुझे काफ़ी फ़ायदा हुआ है. बहुत से लोग प्लानिंग करते हैं, बट मुझे लगता है कि ये जो टेक्निक मैंने अडॉप्ट की थी वो काफ़ी इनोवेटिव है, काफ़ी एफिशिएंट है और इससे एग्ज़ाम में काफ़ी फ़ायदा मिलता है. तो क्या है रिवर्स प्लानिंग? रिवर्स प्लानिंग में हम ये करते हैं कि एग्ज़ाम के दिन से पीछे की तरफ प्लान करते हैं. ये सबसे ज़्यादा इम्पोर्टेंट है, महत्वपूर्ण है आखिरी दिनों में. आखिरी दिनों में हमें समझ नहीं आता कि क्या पढ़ना चाहिए, बहुत सारा सिलेबस पेंडिंग रहता है, बाकी रहता है. तो उसके लिए रिवर्स प्लानिंग करना एक बहुत अच्छी टेक्निक है. तो अगर मैं आपसे पूछूं कि आप एग्ज़ाम के 1 दिन पहले, 2 दिन पहले, 3 दिन पहले, 1 हफ़्ता पहले क्या पढ़ने वाले हैं, तो बहुत से लोगों को इसके बारे में पता नहीं होता. तो वो हमें पहले से पता होना चाहिए ताकि हम उन आखिरी दिनों के लिए तैयार रहें. तो एग्ज़ाम से 1 दिन पहले, प्रीलिम से 1 दिन पहले हम वो चीज़ें पढ़ेंगे जिसका सबसे ज़्यादा बेनिफिट, फ़ायदा हमें एग्ज़ाम में हो. वो हो सकता है आपका हिस्ट्री स्पेक्ट्रम से अगर आप पढ़ रहे हो तो, और आपका पॉलिटी जो आप लक्ष्मीकांत से पढ़ रहे हैं. तो अगर आप ये पढ़ेंगे तो उसका डायरेक्ट फ़ायदा अगले दिन प्रीलिम्स में हो सकता है. अगर आपने ये बहुत पहले पढ़ रखा हो तो हो सकता है कि आप इसको धीरे धीरे भूल जाएं और आपके आसान सवाल गलत हो जाएं. तो 1 दिन पहले अगर आप 5 घंटे लक्ष्मीकांत को दे रहे हैं और 5 घंटे स्पेक्ट्रम को दे रहे हैं तो वो हो गया आपका 1 दिन पहले का प्लान. 2 दिन पहले इसी तरह आप करंट अफेयर्स पढ़ें पूरा दिन. 3 दिन पहले आप शायद एनवायरनमेंट पढ़ना चाहें और कुछ टाइम ज्योग्राफी को दें, और चौथे दिन, 4 दिन पहले पूरा दिन ज्योग्राफी को ही दे दें. तो इस तरीके से आप अगर रिवर्स प्लान करोगे तो आपको लास्ट वीक और उससे पहले के वीक की प्लान पता चल जाएगा, और उससे आपको ये पता चलेगा कि उससे पहले कैसे प्रिपेयर करना है. फॉर एग्ज़ाम्पल, अगर आपको हिस्ट्री पढ़नी है 5 घंटों में एग्ज़ाम से 1 दिन पहले, तो उसके लिए पूरी हिस्ट्री को आपको कम से कम 3 दिन देने पड़ेंगे कुछ हफ्ते पहले. उसको आपको कम से कम 1 हफ़्ता देना पड़ेगा 2 से 3 महीने पहले. उसके लिए आपको 15 दिन देने पड़ेंगे 6 महीने पहले. और उसके लिए आपको कम से कम 1 महीना देना पड़ेगा साल भर पहले. तो इस तरह आप आज की डेट तक आ सकते हैं कि आपको पता चले कि हिस्ट्री को कितना टाइम देना है. इससे फ़ायदा ये होता है कि आपका पूरे साल का जो प्लानिंग है वो पहले ही बन जाती है. आपको एग्ज़ाम से पहले आप क्या करने वाले हो ये पहले से ही पता चल जाता है, और आपको पता चलता है कि अभी हिस्ट्री के लिए आपके पास सिर्फ 1 महीना है. तो आप इसमें बहुत बड़े बड़े बुक्स, अननेसेसरी बुक्स नहीं पढ़ोगे, आप बस काम की चीज़ें पढ़ोगे. तो इस तरीके से अगर आप रिवर्स प्लान करोगे तो आपकी प्लानिंग और एफिशिएंट होगी. याद रखिए दोस्तों, टॉपर्स अलग तरीके से चीज़ें नहीं करते हैं, वो प्लानिंग भी ऐसी करते हैं कि जो ज़्यादा एफिशिएंट हो और जिससे उनकी गलतियाँ कम से कम हो. तो आई होप आपको इसका फ़ायदा होगा. Now let me tell you the same thing in English. So friends, reverse planning is a technique in which what you do is you plan your study from the exam day backwards. So one day before the prelims, you should know what are you supposed to read. So it's an ocean of information and you cannot revise everything all at once. So you got to read books and sources which have a very high probability of giving you more number of questions and more number of marks in the prelims. So I would suggest one day before you should read Lakshmikant for polity and Spectrum for history. 5 hours for Lakshmikant, 5 hours for Spectrum. 2 days before, dedicate the entire day for current affairs. 3 days before, probably half day for environment, and then half day for some other thing, probably geography. 4 days before, continue geography, read geography. So that's how you plan for the last week. So this also gives you an idea of what is to be read before.
For example, if you are supposed to read polity in 5 hours, or say history in 5 hours on the last day, so for that you should give at least 3 days in the preceding weeks. You should give at least 7 days a month before, or 2 months before. You should at least give 1 month 6 months before, and you should at least give a complete month to read history an year 1 year before. So this is how you get to know how much time you are supposed to dedicate for history right now, so that you will be able to cover it in 5 hours a day before the prelims. So now you have a complete plan running up to your prelims day. This is how you plan. If you plan it like everyone else does, what happens is you will be piling up a lot of unfinished syllabus, which then adds up to your tension in those last few days. And if you reverse plan, what happens is you get to know you only have 1 month for history right now. So you are not tempted by all those books that are available for history. For example, you wouldn't read bulky books, you wouldn't read those books like novels. What you'll do is you'll select important books, you will read it, so that today if it takes 1 month, then it should take 15 days later, then 7 days, then 3 days, and then you should be able to revise the entire thing in 5 hours. So that's how you make your study more efficient. So guys, start reverse planning right now if you have not done it yet. Even if the prelims is like 3 months from now, reverse plan it till this day. That's how you get to know what you're supposed to do in those death hours when you'll have a lot of tension, and you will not be you'll not start reading unnecessary things. I hope that helps. नमस्कार मित्रांनो, आता मराठीत सांगतो तुम्हाला. रिव्हर्स प्लॅनिंग म्हणजे काय? रिव्हर्स प्लॅनिंग म्हणजे आपली परीक्षा ज्या दिवशी आहे त्या दिवसापासनं मागे प्लॅन करत यायचं. आता असं उलटं प्लॅन का करायचं? कारण आपण सरळ सरळ प्लॅन केलं तर रोजचं रोज सगळं संपत नाही, ते पेंडिंग राहत जातं, आणि ते जे राहिलेलं आहे ते आपल्याला टेन्शन देत जातं पुढे. परत शेवटच्या त्या आठवड्यात किंवा शेवटच्या महिन्यात आपण काय नेमकं वाचणार आहोत ते आपल्याला माहिती नसतं. स्पेशली जे नवीन मुलं आहेत, जे आत्ता परीक्षा पहिल्यांदा देतात, दुसऱ्यांदा देतात, त्यांना ती आयडिया नसते. त्यामुळे रिव्हर्स प्लॅनिंग करावं. तर नेमकं परीक्षेच्या आदल्या दिवशी काय वाचलं पाहिजे? सगळा सिलेबस तर काही रिवाईज होणार नाही आहे, मग नेमकं काय वाचावं? तर अशा गोष्टी वाचाव्या ज्याच्याने आपल्याला एक्झाममध्ये जास्त फायदा होणार आहे. म्हणजे जर तुम्ही पॉलिटी लक्ष्मीकांत वाचलं आणि हिस्ट्री वाचलं स्पेक्ट्रममधून, तर ही अशी पुस्तकं आहेत की ज्याच्यातनं प्रश्न येतात परीक्षेत, आणि सोपे प्रश्न असतात. रिवाईज केलं असेल तर ऑप्शन्समध्ये कन्फ्यूजही होत नाही. पण जर तुम्ही खूप दिवस आधी वाचलेलं असेल तर या गोष्टी खूप वोलाटाईल आहेत, विसरून जातो आपण. त्याच्यामुळे खूप दिवस आधी वाचणं बरोबर नाही. त्याला परीक्षेच्या आदल्या दिवशी रिवाईज करून जास्तीत जास्त मार्क्स मिळवणं आणि या प्रश्नांमध्ये कमीत कमी चुका करणं हे महत्त्वाचं असतं. त्याच्यामुळे हे सब्जेक्ट्स आदल्या दिवशी वाचायचे. इतकं बारकाईने कोणी सांगत नाही की एकदम आदल्या दिवशीच काय वाचलं पाहिजे. तर हे आदल्या दिवशी वाचा. त्याच्या आदल्या दिवशी काय वाचणार मग? मग त्याच्या आदल्या दिवशी करंट अफेअर्स पूर्ण एका दिवसात रिवाईज करून टाका. त्याच्या आदल्या दिवशी काय करणार? मग एन्व्हायरमेंट करा, कारण एन्व्हायरमेंटचे आणि ॲग्रिकल्चरमधले वगैरे खूप प्रश्न येतात आजकाल, ते पण महत्त्वाचं आहे. अशा पद्धतीने वाचत जा. आणि जी दुसरी सब्जेक्ट्स आहेत, फॉर एक्झाम्पल आर्ट अँड कल्चर वगैरे आहे, ज्याच्यातनं कसे प्रश्न येतील, किती येतील, नेमकं माहीत नसतं, त्याला थोडंसं आधी, म्हणजे एक 5 दिवस 6 दिवस आधी वाचलं तरी चालेल. अशा पद्धतीने तुम्ही त्या आठवड्याचं आणि त्याच्या आदल्या आठवड्याचं जर समजा प्लॅनिंग केलं तर ते आपल्याला मागे पण आणता येईल. उदाहरणास्तव आपल्याला जर 5 तासामध्ये पूर्ण हिस्ट्री रिवाईज करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला 2 आठवडे आधी त्या हिस्ट्रीला कमीत कमी 2 ते 3 दिवस द्यावे लागतील. एका महिन्याआधी कमीत कमी 1-2 महिन्याआधी कमीत कमी 1 आठवडा त्याला वाचावं लागेल. त्यानंतर 6 महिन्याआधी त्याला 1 महिनाभर किंवा 15 दिवस वाचावं लागेल, आणि 1 वर्षाआधी 1 महिनाभर हिस्ट्रीला द्यावा लागेल. तर अशा पद्धतीने आपल्याला जर माहिती झालं की शेवटच्या दिवशी 5 तास वाचण्यासाठी आज मला 1 महिना देणं गरजेचं आहे, आणि त्याचे शॉर्ट नोट्स किंवा त्याला एका छोट्या स्वरूपात लिहून ठेवणं गरजेचं आहे किंवा तयार करणं गरजेचं आहे,
जेणेकरून आत्ता एका महिन्यात व्हावं, नंतर 15 दिवसात, मग 7 दिवसात आणि मग 3 दिवसात आणि मग 5च तासात आपलं ते रिव्हिजन व्हावं. मग आता एकच महिना जेव्हा आपल्याकडे असतो तेव्हा आपण वायफळ गोष्टी वाचण्यात वेळ घालवत नाही. आपण नेमकं तेवढं वाचतो, मोठी मोठी पुस्तकं आणत नाही, त्याला कादंबरीसारखं वाचत नाही, त्याला एकदम एक्झाम ओरिएंटेड वाचतो आपण. तर अशा पद्धतीने रिव्हर्स प्लॅन करा. या टेक्निकचा मला खूप फायदा झालेला आहे. सरळ सरळ जसं मुलं प्लॅन करतात त्या पद्धतीने आपण चांगला रँक काढू शकू असं मला वाटलं नाही, म्हणून मी ही पद्धत वापरली होती. म्हणून मी तुम्हालाही सांगतोय की तुम्ही पण ही पद्धत वापरा आणि त्याचा फायदा करून घ्या. सो फ्रेंड्स, मैं आशा करता हूँ कि आपको ये वीडियो पसंद आया होगा और आपको इससे हेल्प मिलेगी. आय होप दिस व्हिडिओ वॉज हेल्पफुल फॉर यू आणि तुम्हाला याचा फायदा झाला असावा. थँक्यू. जय हिंद.